नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चमचमीत झणझणीत अशी सांडग्याची रस्सा भाजी बनवतोय। खूप छान लागते ही भाजी। तर लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। सांडग्याची रस्सा भाजी बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्याचं वाटण वाटून घेऊयात। तर इथे पहा, मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी खोबऱ्याचा खीस घेतेय। यानंतर 9-10 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे जे वाटण आहे ते पाणी न घालता आपण मिक्सर मधून वाटून घेऊयात। तर इथे पहा, मी वाटण आहे ते बारीक वाटून घेतलेलं आहे आणि पाणी न घालताच मी हे वाटून घेतलेलं आहे। असंच बारीक वाटून घ्यायचंय। तर इथे आता आपलं वाटण तयार आहे, लगेचच आपण आपली रस्सा भाजी बनवून घेऊयात। तर इथे पहा, भाजी बनवून घेण्यासाठी कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे। आता या कढईमध्ये आपण 2 पळी तेल घालून घेऊयात। किटलीमध्ये जी छोटी पळी असते ते इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचंय। तेल गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये सांडगे तळून घ्यायचेत। तर इथे पहा, मी अर्धी वाटी सांडगे घेतलेले आहेत आणि ते आता तेलामध्ये घालून घेऊयात आणि हे सांडगे छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तेल गरम झाल्यावरती गॅस अगदी मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि नंतरच सांडगे तळून घ्यायचेत। सांडगे लवकर तळले जातात, त्यामुळे ते पटकन करपू शकतात, त्यामुळे अगदी मंद आचेवरती सांडगे हे तळून घ्यायचेत। तर पहा, एखादाच मिनिट लागतो सांडगे तळून घेण्यासाठी। सांडगे आपले तळले गेलेले आहेत। अशाच प्रकारे सांडगे तळून घ्यायचेत। पहा, अशा प्रकारे तळून घ्यायचेत। आता हे सांडगे आपण बाजूला काढून घेऊयात। इथे पहा, सांडगे तळल्यानंतर ते बाजूला काढून घेतलेले आहेत। गॅस हा मंद आचेवरतीच आहे, तेल गरम आहे। आता या गरम तेलामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालूयात आणि मोहरी छान तडतडून द्यायची, म्हणजे फोडणी छान बसते भाजीला याची। मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात आणि जिरं सुद्धा फुलून द्यायचंय तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याचे पाने घालायचेत आणि कांदा घालून घेऊयात। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आता तेलामध्ये घालून घेऊयात। आता हो जो कांदा आहे तो लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेऊयात। तर आता गॅसची फ्लेम हाय केली तरी चालेल। आता हाय फ्लेमवरती आपण हो कांदा परतून घेऊयात। कांदा परतून घेत असताना खूप जास्त करपवून सुद्धा घ्यायचा नाही, हलकासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात। सांडगा कसा बनवतात याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। याचबरोबर उन्हाळ्याचे पदार्थ म्हणजेच वाळवण रेसिपी सुद्धा अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। इथे पहा, कांदा लालसर परतून झालेला आहे। अशाच प्रकारे कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेले आहे ते घालून घ्यायचंय आणि वाटण घातल्यानंतर हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचंय। वाटण वाटून घेत असताना खोबरे आपण भाजून घेतलेले नव्हते, त्यामुळे हे वाटण 2-3 मिनिट आपण असंच परतून घ्यायचंय, म्हणजे हे मसाला छान भाजला जाईल। इथे पहा, वाटण सुद्धा तेलामध्ये परतून झालंय, छान असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात। तर सगळ्यात अगोदर याच्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, याचबरोबर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर। आता याच्यामध्ये 1 चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालूयात। नेहमीची भाजी बनवताना जो तुम्ही मसाला वापरता तो इथे वापरला तरी सुद्धा चालेल। यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते तेलामध्ये परतून घ्यायचेत। तर एखादा मिनिट तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेऊयात। इथे पहा, मसाले हे तेलामध्ये परतून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय। तर पहा, जेवढी तुम्हाला भाजी बनवायची याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय। तर पहा, इथे एवढं असं पाणी मी घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचंय आणि मीठ घातल्याच्या नंतर आता हे मिक्स करून घेऊयात आणि याला उकळी येऊन द्यायची। पहा, बरेच लोक पाणी घालण्या अगोदरच त्याच्यामध्ये सांडगे घालतात, तर असं न करता पाणी घातल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये सांडगे घालायचेत, म्हणजे सांडग्याचा गाळ होत नाही आणि ते खाताना छान कुरकुरीत किंवा छान टेस्टी लागतात, त्याचा गाळ होत नाही। त्यामुळे सांडगे जे आहेत ते पाणी घातल्याच्या नंतर त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचेत। तर आता पाण्याला उकळी येऊन देऊयात। इथे पहा, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। अशाच प्रकारे पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये जे तळून घेतलेले सांडगे आहेत ते घालायचेत आणि सांडगे घातल्याच्या नंतर मिक्स करून घेऊयात।
पहा आत्ताच किती भाजी छान दिसते दिसायला आणि सुगंध सुद्धा आत्ताच फार छान सुटलाय। एकदम टेस्टी अशी ही भाजी लागते। मिक्स करून झालेले गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवूयात आणि आता याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय आणि सांडगा शिजवून घ्यायचाय। तर इथे आता पहा आपला सांडगा शिजलेला आहे। मी याच्यावरचं झाकण काढते। मस्त तर्री तर एकदम मस्त आलेली आणि सुगंध सुद्धा फार छान येतोय। आता हे मिक्स करून घेऊयात। पहा अप्रतिम अशी भाजी दिसते, त्याचप्रमाणे ते खाताना सुद्धा फार छान लागते। सांडगा इथे शिजलेला आहे, तळून घेतल्यामुळे तो लगेच शिजतो आणि खाताना सुद्धा फार छान लागतो। मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। तर जशी तुमची भाजी पातळ किंवा घट्ट आहे याच्यानुसार याच्यामध्ये कूट घालायचं आहे। तर इथे पहा मी 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घातलाय। कूट घातल्यानंतर मिक्स करून झालेलं आहे। आता या भाजीला 1-2 उकळी येऊन देऊयात, म्हणजे कूट सुद्धा भाजीमध्ये छान शिजला जाईल आणि ती भाजी मिळून येईल। इथे पहा आपली मस्त तर्रीदार झणझणीत आणि चमचमीत अशी सांडग्याची रस्सा भाजी तयार आहे। आता आपण याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम भाजी दिसतेय, त्याचप्रमाणे ती खाताना सुद्धा फार छान लागते। ही जी सांडग्याची भाजी आहे ती चपाती आणि भाकरी बरोबर तर छान लागतेच, पण भाताबरोबर अप्रतिम लागते। तुम्ही अशा प्रकारे एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून पहा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटू अशा छान रेसिपी बरोबर। धन्यवाद।